नमस्कार मित्रांनो. टॅक्स असिस्टंट मेन्स 2022चा एक क्वेश्चन आहे. एका मोटार गाडीने 80 किलोमीटर प्रति तास या सरासरी वेगाने पुणे ते नागपूर हे अंतर कापण्यास 9 तास लागतात. जर त्याच गाडीने तेच अंतर 8 तासात कापले तर गाडीचा सरासरी वेग किती? तर यात आपल्याला 2 कंडिशन दिलेल्या आहेत, पण आपल्याला डिस्टन्स दिलेलं नाही. तर सर्वप्रथम आपल्याला डिस्टन्स काढलं पाहिजे. साठी फॉर्म्युला डिस्टन्स इक्वल टू टाइम इंटू व्हेलॉसिटी. याला आपण डिस्ट्रीब्यूट असंही लक्षात ठेवू शकतो. पहिल्या कंडिशननुसार टाइम दिलेला आहे 9 तास आणि व्हेलॉसिटी दिलेली आहे 80 किलोमीटर प्रति तास. यांचा गुणाकार 9/72 0 किलोमीटर. डिस्टन्स आपल्याला मिळालेला आहे 720 किलोमीटर. आता दुसऱ्या कंडिशनचा आपल्याला सरासरी वेग काढायचा आहे. सेम फॉर्म्युला आपण यूज करू. डिस्टन्स इक्वल टू टाइम इंटू व्हेलॉसिटी. आपल्याला डिस्टन्स आता भेटलेला आहे, तेच इथे ठेवू. 720 बरोबर इथं टाइम दिलेला आहे 8 तासात अंतर कापतो. 8 आणि व्हेलॉसिटी आपल्याला काढायची. 8 इथे गुणाकारमध्ये आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर त्याचा भागाकार आहे. 8 चे 8, 8 72 हा 0. तर व्हेलॉसिटी आपल्याला भेटलेली आहे 90 किलोमीटर प्रति तास. थँक्यू.